निवड झाली आहे, काय सांगसाल? कोणाच्या हाताने निवड झाली आहे? किती जणांची निवड झाली? निवड म्हणजे कसं आहे की मागच्या 8-10 दिवसाखाली जवळपास मला असं वाटतं की या शहराचे अध्यक्ष विष्णू भोजकरी जे की या नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते आणि 2 वेळेस नगरसेवक राहिलेले होते आणि त्याचप्रमाणे विनायक चव्हाण युवाचे अध्यक्ष म्हणून त्याने पार्टीमध्ये मला असं वाटते जवळपास 10-15 वर्षापासून त्यांचं कार्य करत होते आणि त्यांना पार्टीनं त्यांची निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे करणे जे की बऱ्याच वर्षापासून नाना MTDC चेअरमन होते आणि त्यावेळेस एक छोटासा कार्यकर्ता म्हणून करण्याचं नाव होतं आणि आज खरंच ते शिवार संघटनेमध्ये बी सुद्धा त्यानं काम करतात, समाजामध्ये काम करतात। त्याचं अवलोकन करून आम्ही भारतीय जनता पार्टीचं त्यांना एक नियुक्तीपद दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आणि युवा मोर्चाचे जे जिल्हा कार्यकारिणीचे जे उपाध्यक्ष म्हणून आपले धीरज कुमार कुलते यांचं सुद्धा एक त्यांच्या वडिलांचं कार्य बघता या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्याने काम केलेले आहे, नगरसेवक म्हणून काम केलेले आहे आणि समाजामध्ये एक त्यांचं मोठं स्थान आहे आणि बाबाचं सुद्धा त्याला टोपण नाव बाबा म्हणतात। धीरज नाव जरी असलं तरी बाबाचं सुद्धा एक समाजामध्ये एक चांगलं काम आहे आणि त्यांना पार्टीनं जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचं पद दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ताई आमच्या आकाशे ताई अर्चना आकाशेताई त्यांना शहराच्या बॉडीवर म्हणजे उपाध्यक्षपद नियुक्त केले, शहर उपाध्यक्षपद केलेलं आहे आणि आमचे शिवाजी आलडिंगे जे की माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून माझ्यासोबत राहिलेले आहेत। मागच्या वेळेस त्यांना भारतीय जनता पार्टीनं बरेच पदं दिलेले आहेत। त्यांचं काम बघून जिल्हा कार्यकारिणीनं त्यांना यावेळेस जबाबदारी चिटणीसची जिल्हा चिटणीसची पद दिलेली आहे आणि या ठिकाणी मला या प्रसंगी खरोखरच आनंद होतो की शिवा संघटनाच्या वतीने आमचे सहकारी जे की मराठवाड्याचे अध्यक्ष अर्जुन सैदानी साहेब, त्यानंतर आमचे गुरुवर्य सर जे की आम्हाला तुमच्या पाठीशी मी जेव्हापासून नगरसेवक आहे, आता जवळपास मी 34 वर्षापासून नगरसेवक आहे, तेव्हापासून माझ्या पाठीशी हात त्या दोघांचा बी म्हणजे मन मोकळ्यानं असते आणि ते प्रचारक असतात। त्याचप्रमाणे स्वामी सर, त्यानंतर कबाडे, त्यानंतर अशोक स्वामी सर आणि नाईकवाडे आमची जावाई आकाशीची जावाई येरगे, त्यानंतर आकाशे या सर्व परिवारानं आणि सर्वप्रथम म्हणजे मी वास्तुशांतीला सुद्धा आलो नाही इथं, परंतु आज आल्यानंतर मी बाहेरूनच असं मला असं वाटलं की हे घर कुणाचं आहे तर हे सुनीलचं मला फार आनंद झाला आणि मी पुढील प्रचाराच्या काळामध्ये इथं जेवण्यासाठी वास्तूची शांती आहे ती राहिलेली आहे, ती जेवण्यासाठी मी येईल आणि मी सर्व शिवार संघटनेच्या कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं मनातून भारतीय जनता पार्टीचं खरोखरच येणं म्हणजे स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनातून स्वागत करतो आणि मला इथं जे बोलून मला सत्कार केला त्याबद्दल मी संयोजकाचे व घरमालकाचे आभार मानतो आणि मी माझी जागा घेतो। या निवडीमुळे स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्याला काय फायदा होईल का? कशाचा? स्थानिक स्वराज्य असताल, नगरपालिका असताल, याला काय फायदा होणार आहे का भाजपला? भाजपचा फायदा होईल म्हणजे कसं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर तसा विचार केला तर 1985 पासून मला असं वाटतं 1985ला इथं 3च नगरसेवक होते, मग 91ला 7-8 नगरसेवक झाले, 96ला 10 नगरसेवक झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे तर पदाधिकारी आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याकडे जर बघितलं तर असा एक निर्मळ स्वच्छ कारभारी त्याच्याकडे कुठेही गालबोट न लागलेला असा आमचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे निश्चितच वसमत नगर परिषदच्या या जे विषय जे आहे की फायदा होईल काय, पण मी सांगतो डायरेक्ट इलेक्शन जर राहिलं तर वसमत नगर परिषदला वसमतचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल असे